नमस्कार. सुप्रभात. कल्याणवस्तू ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026, आषाढ महिना, कृष्ण पक्ष, दशमी तिथी दुपारी 2 वाजेपर्यंत, नंतर एकादशी, रोहिणी नक्षत्र दुपारी 4 वाजून 49 मिनिटापर्यंत, नंतर मृग नक्षत्र, ध्रुवयोग सकाळी 9 वाजून 2 मिनिटापर्यंत, नंतर व्याघात योग, विष्टीकरण दुपारी 2 वाजेपर्यंत, नंतर भवकरण. आज दिवसभर चंद्र वृषभ राशीत असणार आहे. आता पाहूया शुभाशुभ वेळा. पहिली शुभवेळ सकाळी 7 वाजून 26 मिनिटापासून ते 9 वाजून 6 मिनिटापर्यंत. दुसरी शुभवेळ आहे दुपारी 2 वाजून 6 मिनिटापासून ते संध्याकाळी 5 वाजून 26 मिनिटापर्यंत. तिसरी शुभवेळ आहे रात्री 7 वाजून 7 मिनिटापासून ते 8 वाजून 27 मिनिटापर्यंत. आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ आहे पहिली पहाटे 5 वाजून 46 मिनिटापासून ते 7 वाजून 26 मिनिटापर्यंत. दुसरी अशुभ वेळ सकाळी 9 वाजून 6 मिनिटापासून ते 10 वाजून 46 मिनिटापर्यंत. हा राहू काळ आहे. तिसरी अशुभ वेळ आहे संध्याकाळी 5 वाजून 26 मिनिटापासून ते 7 वाजून 7 मिनिटापर्यंत. आता पाहूया 12 राशीचे भविष्य. पहिली मेष रास. मेष राशीसाठी आज कामात सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळणार आहे. नवीन संधी प्राप्त होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कामात प्रगती होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नवीन प्रकल्प यशस्वी होतील. नोकरीत जबाबदारी वाढू शकतात. शिस्त आणि वेळेचे पालन करा, ते आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, बचत वाढेल. तब्येत चांगली राहील. मानसिक शांतता लाभेल. योग आणि ध्यानाचा लाभ घ्या. पचनसंस्था सुधारेल. विशेष सल्ला असा की संयम ठेवा, विचारपूर्वक निर्णय घ्या, गुरुजनांचा सल्ला घ्या आणि चांगल्या सवयी जोपा. आपल्यासाठी शुभ रंग आहे काळा, शुभ अंक आहे 1, शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री भौमाय नमः. दुसरी वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा दिवस स्थिरतेचा आणि समाधानाचा आहे. नवीन संधी लाभतील. कुटुंबासोबत वेळ घालवा. मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक व्यवहार लाभदायक ठरतील. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील पण यश मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रलंबित रक्कम मिळू शकते. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. बचत वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आहार विहार संतुलित ठेवा. थकवा जाणू शकतो. विश्रांती घ्या. संयम आणि सातत्य ठेवा. विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील मतभेद दूर करून प्रेम वाढवा. आपल्यासाठी शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 6, शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम शुक्राय नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस नियोजन आणि नवीन संधी घेऊन येणार आहे. शिक्षण, लेखन, मार्केटिंग, व्यवसाय, मीडिया क्षेत्रात यशाची शक्यता आहे. मित्रांकडून मदत मिळेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. नोकरी जबाबदाऱ्या वाढतील पण यशही मिळेल. करार, चर्चा, प्रस्तुतीकरण यश मिळेल. आर्थिक योजना फायदेशीर ठरतील. नवीन उत्पन्नाचे स्तोत्र तयार होतील. गुंतवणूक करण्यास योग्य काळ आहे. मानेचा त्रास, खांद्याचे दुखणे याची काळजी घ्या. योग, प्राणायाम व नियमित व्यायाम आरोग्यास उत्तम असेल. बुद्धीचा योग्य वापर करा. वेळेचे नियोजन ठेवा. बोलण्यात संयम व स्पष्टता ठेवा. यश नक्कीच मिळेल. आपल्यासाठी रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 5, शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम ब्रीम ब्रो ब्रो सहा बुधाय नमः. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या संवेदनशील असणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदही राहील. जुने संबंध दृढ होतील. व्यवसायात स्थिरता राहील. नवीन संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रयत्नांना योग्य यश मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. अडकलेले पैसे मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक ताण कमी करा. पचनसंस्थेची काळजी घ्या. योग, प्राणायाम आणि ध्यान उपयोगी ठरेल. विशेष सल्ला भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवा. देवीची उपासना करा आणि चंद्राला अर्घ्य द्या. आपल्यासाठी रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 2, शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम सा चंद्राय नमः. पुढील रास आहे सिंहरास. सिंहराशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणार आहे. नेतृत्व गुणांना वाव मिळेल. सन्मान व प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमची कामगिरी उठून दिसेल. नवीन जबाबदारी मिळेल. नोकरीत प्रगतीचे योग बळकट आहेत. आर्थिक लाभाचे प्रबळ योग आहेत. प्रलंबित पैसे मिळतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. ऊर्जा व उत्साह वाढेल. मानसिक शांती टिकवणे आवश्यक आहे. अहंकार टाळा. संयम, शहाणपणाने निर्णय घ्या. वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला यश मिळवून देईल. आपल्यासाठी मंत्र रंग आहे सोनेरी, शुभ अंक आहे 1,
दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं ह्रौ सा सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्यारास. कन्याराशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि यशाचा असणार आहे. कामामध्ये शिस्त व नियोजन ठेवल्यास उत्तम फळ मिळेल. कामात काटेकोरपणा ठेवल्याने वरिष्ठांचा विश्वास मिळेल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या. उधारी टाळा. बचतीकडे लक्ष द्या. गुंतवणुकीसाठी वेळ आहे. तब्येतीत सुधारणा होईल. नियमित व्यायाम आणि आहाराचे पालन करा. मानसिक ताण कमी होईल. अभ्यास, नियोजन आणि संयम यामुळे यश नक्की मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार ठेवा. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढली रास आहे तुला रास. तुला राशीसाठी आजचा दिवस संतुलन साधण्याचा आहे. नातेसंबंध सुधारतील. मन प्रसन्न राहील आणि इच्छित कार्यात यश मिळेल. व्यवसायात नवीन करार भागीदारी फायदेशीर ठरेल. नोकरी जबाबदाऱ्या वाढतील पण मान सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वीचे प्रलंबित पैसे मिळतील. गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. आरोग्य सामान्य राहील. पचनसंस्थेची थोडी काळजी घ्या. योग, प्राणायाम आणि विश्रांती घ्यावी. विशेष सल्ला संतुलन, संयम आणि योग्य निर्णय ठेवा. सौजन्याने वागल्यास सर्व कामे सहज पूर्ण होतात. आपल्यासाठी रंग आहे गुलाबी. आपल्यासाठी अंक आहे 6 आणि दिशा आहे पश्चिम. आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं शुक्राय नमः. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धैर्य आणि चिकाटीने भरलेला असणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. नवीन संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुने प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताण कमी होईल. योग, ध्यान आणि प्राणायामाचे फायदे होतील. संयम, गोपनीयता आणि चिकाटी यश मिळून देईल. रागावर नियंत्रण ठेवा. यश निश्चित आहे. आपल्यासाठी रंग आहे गडद लाल. शुभ अंक आहे 9. शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं भौमाय नमः. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक प्रगतीचा असणार आहे. नवीन संधी लाभतील. भाग्याची साथ मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य राहील. व्यवसायात विस्ताराच्या संधी निर्माण होतील. नवीन योजनांना यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरेल. आरोग्य सामान्य राहील. नियमित व्यायाम व सात्विक आहार फायद्याचा होईल. गुरुची कृपा तुमच्यावर आहे. संयम व सकारात्मक विचार ठेवा. धर्मकार्य आणि दानधर्म केल्याने भाग्य वृद्धिगत होईल. आपल्यासाठी रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3. शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बृहस्पते नमः. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस संयम आणि मेहनतीचा असणार आहे. कष्टाचे फळ नक्की मिळेल. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर राहील. व्यवसायात स्थिरता येईल. नियोजनबद्ध काम केल्याने चांगला फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. थकबाकीची रक्कम मिळू शकते. गुंतवणुकीतून फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. हाडे, सांधे आणि त्वचेची काळजी घ्या. योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरेल. संयम, शिस्त आणि परिश्रम हेच यशाचे मंत्र आहेत. वेळेचे योग्य नियोजन ठेवल्यास मोठी यशस्वी प्रगती होऊ शकते. शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 8. शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील रास आहे कुंभरास. कुंभ राशीसाठी आजचा दिवस नवनवीन संधी घेऊन येणारा आहे. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. अध्यात्मतेकडे ओढा वाढेल. व्यवसायात नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. नोकरीत जबाबदारी वाढेल पण मान सन्मानही वाढेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. गुंतवणूक योजनाबद्ध करा. अनावश्यक खर्च टाळा. बचत वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान उपयुक्त ठरेल. संयम, सातत्य आणि सकारात्मक विचार यश मिळवून देतात. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. विश्वास ठेवा. यश तुमच्या जवळ आहे. तुमच्यासाठी रंग आहे आकाशी निळा. शुभ अंग आहे 4. शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस अंतर्मुख आणि सर्जनशीलतेचा आहे. कला, अध्यात्म आणि संशोधनात रस वाढेल. मन शांत आणि प्रसन्न राहील. व्यवसायात सर्जनशीलता, कल्पनांना यश मिळेल. नोकरीत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाची चांगली संधी आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताणतणाव कमी करा. योग आणि ध्यान, प्राणायाम याच्या उपयुक्त ठरेल. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. स्वप्ने आणि उद्दिष्ट स्पष्ट ठेवा. सकारात्मक विचार आणि संयम यश नक्कीच मिळवून देईल. आपल्यासाठी रंग आहे समुद्र निळा.
शुभ अंक आहे 7, शुभ दिशा आहे ईशान्य आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम गृं बहुस्पतये नमः. आम्ही सांगितलेल्या राशी भविष्याचा, पंचांगाचा किंवा शुभ वेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. कोणताही कार्यक्रमकरिता शुभ वेळ हवी असल्यास आपल्या राशीचे नाव माहीत नसेल तर चालू लावा. तसेच कोणत्या कार्यक्रमासाठी वेळ हवी असेल ती सर्व माहिती मेसेजमध्ये लिहून पाठवा. तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे शुभवेळ दिली जाईल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्य पंचांग ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवंतु.